चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलवर। चला, इयत्ता 12च्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, तुमच्या कमेंट खूप साऱ्या आल्या होत्या, त्या मी पूर्ण वाचल्या आणि तुम्हाला दिलं होतं, प्रॉमिस दिलं होतं, वचन दिलं होतं का मित्रांनो याच्यावरती आपण जो भूगोलाचा तुमचा पेपर होणार आहे त्यावरती आपण 100% अजून एक एक्स्ट्रा व्हिडिओ बनवणार आहे। ओके, तर फायनली मित्रांनो आपण त्याच्यामध्ये जुना क्वेश्चनचा पेपर आपण अजून एक बघणार आहे। लक्षात घ्या, आपण जर तुम्हाला सांगतोय काय का ज्या पीवायक्यू सिरीज आहे त्या जुन्या ज्या क्वेश्चन पेपर आहे याचा अभ्यास करा, हे 100% तुम्हाला विचारतात जातात, बरोबर आहे। आपण अगोदरचे पेपर बघितले, सगळ्या ज्या क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करून घेतल्या त्यातीलच क्वेश्चन हे रिपीट होतच असतात, 100% होतात, बरोबर आहे। तर अशापैकी आता आपण काम करणार आहे का 2024 जिओग्राफीची क्वेश्चन पेपर बघणार आहे। लक्षात घ्या मित्रांनो, पूर्ण युट्यूब देखील पूर्ण चालला किंवा युट्यूब जरी पूर्ण काढून टाकला तर याच्यामध्ये फक्त ओनली आणि ओनली फक्त हा आपलाच एकमेव चॅनल आहे का हा चॅनल फक्त आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना फुल सपोर्ट असतो, पूर्णपणे व्हिडिओचे गायडन्स आहे तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतात। ओके, त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, खूप वाजले ती बघा। आता तुम्ही जर बघितलं असेल, लक्षात घ्या, 11:15 झालेत रात्रीचे, मला 10वीचे व्हिडिओ बनायचे, तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवलाय बघा मित्रांनो, सकाळपर्यंत व्हिडिओ येऊन जाईल, ठीक आहे ना। त्यामुळे कृपया करून आपल्या मेहनतीला एक लक्षात घ्या, एक चांगली कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके, चला मित्रांनो, आता डायरेक्टली मी व्हिडिओला सुरुवात करतोय। बघा आता मित्रांनो, महत्वाची गोष्ट का या भूगोलाच्या पेपर नंतर इतिहासाचा पेपर आहे त्याची पण मी क्वेश्चन पेपर टाकलेले, तीही बघून घ्या। त्याच्यानंतर समाजशास्त्र आहे त्याचीही क्वेश्चन पेपर टाकून दिलेले आणि अजूनही त्याच्यावरती मी जर चांगल्या कमेंट आल्या तर नक्की मी त्याच्यावरती अजून एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न असणार आहे, ठीक आहे। चला आता बघूया, पहिल्यांदा बघा दिलेल्या सूचनेनुसार खालील उपघटक सोडवावेत। म्हणजे तुम्हाला काय करायचं, जोड्या थोडक्यात त्याला जोडवायच्यात, बरं, ठीक आहे। बघा, साखळी पूर्ण करून उत्तर पत्रिकेत पुन्हा लिहा, ठीक आहे ना। ही साखळी पूर्ण करायची म्हणजे काय, जोड्या लावल्यासारखा पॅटर्न आहे। पहिला बघा दिलाय बघा मित्रांनो, ग्राहकोपयोगी वस्तू। लक्षात घ्या, काय का ग्राहकोपयोगी वस्तू म्हणजे काय, जो कस्टमर असतो आपण एखादा म्हणतो, ग्राहक म्हणतो, त्याच्या उपयोगाच्या वस्तू म्हणतो आपण त्याला, ठीक आहे ना। तर कोणकोणत्या वस्तू त्याच्यात बघा, सगळ्यात पहिल्या मग याच्यामध्ये आता बघा दिलं आपले हे जे ऑप्शन दिलेले याच्यामध्ये असणार आहे का थेट वापरासाठी तयार, म्हणजे काय असणार आहे का जर दुकानातून एखादी गोष्ट घेतली, आपल्याला एखादी गोष्ट जर दुकानातून हॉटेलमध्ये गेले, त्याला सांगितलं बाबा शेव भाजी पार्सल दे, तर तो शेव पार्सल करून देईल का, मसाले सेपरेट करून देईल का, तो म्हणेल का घरी जाऊन तू टाक, नाही देणार आहे, बरोबर ना। म्हणजे आपल्याला काय डायरेक्ट थेट वापरासाठी वस्तू उपयोगी असतात आणि त्याच्यानंतर काय का ह्या औषधी उत्पादन देखील असतात त्याच्यामध्ये, ठीक आहे। पुढे बघा मित्रांनो, पनामा कालवा। आता पनामा कालवा कशाशी संबंधित आहे बघा, लक्षात घ्या, तर तो असणार आहे अटलांटिक महासागर, कशासाठी, अटलांटिक महासागर, आणि त्याचा संबंध असणार आहे इकडे आपल्याकडे पॅसिफिक महासागराशी। ओके, लक्षात घ्या, एकदम व्यवस्थित जोड्या जोडवायच्या आपल्याला, म्हणजे जी सारणी दिलेली आपल्याला साखळी काय व्यवस्थित पूर्ण करून घ्यायची। पण बघा मैदाने, काय तर मैदाने म्हणजे काय, त्याच्या सुपीक प्रदेश, काय तर सुपीक प्रदेश असतो। मग सुपीक प्रदेश काय करतो का तिथं शेती व्यवसाय विकास करतो, काय करतो, शेतीच्या व्यवसायाचा तिथं विकास केला जातो। पुढे बघा, अन्न साखळी, काय अन्न साखळी। आता आपण विज्ञानात शिकलोय परिसंस्था, बरोबर आहे, परिसंस्था आणि परिसंस्थेचा संबंध कुठे आहे, तर परिस्थितीय संतुलन याच्याशी संबंध असतो। पुढे बघा, स्थलांतर, काय तर स्थलांतर। आता स्थलांतर कधी होत असतात का, एखादी आपत्ती आली, एखादी आपत्ती आली, एखादं संकट आलं, त्यावेळी काय होते, आपल्याकडून स्थलांतर होत असतं, इकडून तिकडून आपलं स्थलांतर होतं, बरोबर आहे। म्हणजे काय, अल्पकालीन, काय तर अल्पकालीन म्हणजे स्थलांतर म्हणजे काय, महापूर आला तर तुम्हाला सांगितलं बाबा पूर आलेला आहे, तर आपण काय करतो, आपलं घर सोडून थोड्या वेळासाठी जातो, जोपर्यंत पूर जात नाही तोपर्यंत, आणि परत आपल्यासाठी किंवा आपल्या घरापर्यंत आपण येतो, बरोबर आहे। म्हणजे काय, अल्पकालीन असतं। आणि याच्यातला दुसरा प्रकार आहे का, हा काही दीर्घकालीन देखील असतो, बरोबर आहे, ठीक आहे। नीट समजून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा एकदा मॅच करून घ्या, काही अडचण नाही मित्रांनो, ठीक आहे। चला पुढचा भाग बघा, बरोबर की चूक ते लिहा बघा। पहिला दिलं बघा, ग्रामीण भागातील भूमी उपयोजन हे नागरी भागातील भूमी उपयोजनापेक्षा वेगळं असतं, बरोबर ना। ग्रामीण भागामध्ये आपल्या काय करतात लोक, एखादा टिकाव घे आला का एखादा कुदळ मारणार, त्यानंतर नारळ बिरळ काय फोडणार, गुलाल बिलाल उधळणार, असं भूमिपूजन असतं। शहरामध्ये वेगळं टाईपचं असतं, बरोबर का नाही, नागरी म्हणजे काय शहरा भागामध्ये वेगळं असतं। म्हणजे याचं उत्तर असणार आहे बरोबर, काय असणार याचं उत्तर बरोबर, हे याचं योग्य उत्तर आहे। आता फक्त आपल्याला काय करायचं, चूक बरोबर शोधायची। पण बघा, विस्तृत व्यापारी धान्य शेतीचा आकार लहान असतो, काय विस्तृत व्यापारी धान्य शेतीचा आकार हा लहान असतो का नाही, लक्षात घ्या, लहान असतो का नाही, म्हणजे याचं उत्तर असणार आहे चूक असणार आहे। पुढे बघा दिले, लोह पोलाद उद्योग खनिजावर आधारित असतात, बरोबर आहे, काय का लोह पोलाद उद्योग हे खनिजावरती डिपेंड असतात। पुढे बघा,
द्विराष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय व्यापार हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा प्रमुख प्रकार आहे. बरोबर आहे. काय दोन राष्ट्रांमध्ये किंवा जास्त राष्ट्रांमध्ये हा जो व्यापार होतो त्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतो. तर बघा अलीकडे नकाशे GIS च्या प्रणालीच्या आधारित तयार करतात. येस बरोबर आहे. आपण GPS वगैरे म्हणतो ना आपण त्याच्या आधारित तयार करतात. राईट. ओके. पुढे बघा आता अचूक पर्याय घटक निवडा आणि विधाने पुन्हा लिहा. आता मी डायरेक्ट उशीर झाला मित्रांनो त्याच्यामुळे मी डायरेक्टली मुद्द्यावर येणार आहे आणि मुद्द्यानुसारच आपण क्वेश्चन वगैरे काय असणार आहे ते बघणार आहे. ठीक आहे ना. कारण आता खूप उशीर झाला ना अजूनही व्हिडिओ तयार करायची होती. ठीक आहे ना. बघा आता स्थलांतराचे कारण आता बघा याच्यामध्ये दिले नैसर्गिक आपत्ती, अंतर्गत स्थलांतर, बाह्य स्थलांतर, ऐच्छिक स्थलांतर. आता स्थलांतराचे कारण मुख्य काय असते का नैसर्गिक आपत्ती. काय असते आपल्याला नैसर्गिक आपत्ती असते का एखादा आपल्याकडे संकट आला, आपत्ती आली, पूर आला, भूकंप आला काय असेल त्याच्यानुसार आपल्याला स्थलांतर करावं लागतं. बरोबर आहे. अंतर्गत स्थलांतर म्हणजे काही एकमेकांचं वाद नवरा बायकोचं भांडण झालं, हा गेला सोडून तिकडं ती गेली माहेरा. बरोबर का नाही. बाह्य स्थलांतर भावकीचं भांडण झालं, दोघांनी जमिनी लुटल्या, इकडे तिकडे यांना बांध कोरला, असे स्थलांतर ते काय हे नाही. ते काय स्थलांतराचे मुख्य कारण काय असते नैसर्गिक आपत्ती हे त्याचं मेन कारण असतं. ओके. पुढे बघा रे मित्रांनो व्यापारी तत्वावरील लाकूड तोड. काय व्यापारी म्हणजे काय व्यापार लाकूड तोड गिअर नाही पण लाकूड तोडल्यानंतर त्याचा काय व्यापार म्हणतो बिझनेस म्हणतो आपण. तो कसा असतो बघा समशीतोष्ण सूचीपर्णी वने. काय समशीतोष्ण सूचीपर्णी वने हे असतात. ठीक आहे. पुढे बघा कृषीवर आधारित उद्योग ओळखा. बघा काय दिलं तुम्हाला कृषीवर आधारित उद्योग ओळखा. आता लोह पोलाद शेतात पिकतं का नाही. बरोबर आहे. रसायन पिकतं का नाही, सिमेंट पिकतं का नाही, पण आपल्याला माहिती आहे ना का हा ऊस पिकतो आणि ऊसापासून साखर तयार केली जाते. बरोबर ना. म्हणजे कृषीवर आधारित उद्योग काय असणार साखर उद्योग. पुढे बघा कार्यात्मक प्रदेश. काय कार्यात्मक प्रदेश युरोप, दूरदर्शन प्रसारण केंद्राचे क्षेत्र, पश्चिम बंगाल, अमेझॉन नदीचे खोरे. तर याचं योग्य उत्तर आहे दूरदर्शन प्रसारण केंद्राचे क्षेत्र. ठीक आहे. चला बघूया. आणि आता पुढचे जे क्वेश्चन देणार आहे तुम्हाला लक्षात घ्या ते टिक मार्क करून घ्या, पाठांतर करून घ्या आणि हेही सगळं करून घ्या. हा व्हिडिओ थांबा वाटला पॉज करा, स्क्रीनशॉट काढा. बघा ज्यामध्ये 17 खंडाचा समावेश असतो किंवा आहे असा भूगोल विषयाच्या माहितीचा ज्ञानकोश म्हणजे काय असतो जिओग्राफिका. काय असतो जिओग्राफिका असं असतं. ठीक आहे. पुढे बघा पुढील चुकीचा घटक ओळखा. आता तुम्हाला 4 पर्याय दिले 4 पर्यायापैकी एक चुकीचा घटक तुम्हाला मित्रांनो शोधायचा आहे. पहिला बघा दिला आता अक्षांशाशी थेट संबंध नसलेला प्राथमिक आर्थिक व्यवसाय. काय का त्याचा प्राथमिक संबंध नसलेला डायरेक्ट थेट प्राथमिक संबंध नसलेला. आता बघा लाकूड तोड, मासेमारी, शेती हे सगळे प्राथमिक घटक आहेत. बरोबर ना. लाकूड तोड वगैरे मग लाकडापासून फर्निचर कपाट तयार करणे, मासेमारी, शेती वगैरे. खाणकाम हा आहे का नाही, हा आहे का भाग याचा काय संबंध आहे का नाही. बघा खनिजावर आधारित उद्योग. बघा पेट्रोकेमिकल्स, लोहपोलाद उद्योग. बरोबर आहे. लोकरीचे कापड निर्मिती उद्योग, अॅल्युमिनियमचे उद्योग. आता लोकरीचा आणि खनिजाचा काय संबंध आहे का नाहीये. बरोबर. पर्याय क्रमांक क 3 हे योग्य होतं. पुढे बघा प्रदेशाची वैशिष्ट्ये. काय प्रदेशाची वैशिष्ट्ये स्थान, भौगोलिक विस्तार, राजकीय पक्ष आणि सीमा. आता एखादा प्रदेश असेल त्याचं स्थान असेल कुठंतरी असेल बाबा का पश्चिमेला उत्तरेला काय असेल ते, भौगोलिक विस्तार असेल का एवढा किलोमीटर याचा अंतर आहे, त्याला समुद्र सपाटी वगैरे आहे. राजकीय पक्षाचा काय घेणं देणं आहे का हे घेणं देणं आहे का नाही हे कधी बदलू शकतं. कोण कोणत्या पक्षात जाईल, कोणाला घेऊन जाईल, कोण कोणाच्या मागे लागेल याचा भरोसा नाही. बरोबर का नाही. कोण कोणत्या झेंड्याखाली मरल याची काही गॅरंटी नाही. बरोबर आहे. परत त्याची सीमा किती असणार आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे काय का राजकीय पक्ष याच्यातला काय हा वेगळाच आहे आणि याच लोकांनी आपला कार्यक्रम करायला घेतलाय ते सगळंच वेगळे येते. पुढे बघा भूगोल अभ्यासकाची कौशल्य. काय आता विधा संकलन, वनसंवर्धन, अहवाल लेखन, निष्कर्ष सादरीकरण, नकाशा काढणे. आता भूगोल अभ्यास करायचे तर नकाशा महत्वाचा आहे. बरोबर आहे. अहवाल लिहायला लागतो तुम्हाला काय कुठं कुठला भाग वगैरे काय. वन संवर्धन संबंध आहे का नाहीये. विधा संकलनाचा आहे म्हणजे काय वन संवर्धन हा काय असणार आहे त्याचा वेगळा भाग असणार आहे. पुढे बघा प्राकृतिक भूगोलाच्या शाखा कोणत्या आहे. भूशास्त्र, मृदाशास्त्र, हवामानशास्त्र, लोकसंख्या भूगोल आहे का नाहीये. या भूशास्त्र, मृदाशास्त्र आणि हवामानशास्त्र हे 3ही प्रकार आहेत म्हणून पर्याय क्रमांक ड हा आपला पर्याय वेगळा असणार आहे. ठीक आहे. चलो पुढे बघा खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. पटापट स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा पुस्तक काढा, गाईड काढा, त्याच्यामध्ये हे क्वेश्चन टिक मार्क करून घ्या. पहिला बघा दिलाय लोकसंख्या वितरण असमान असते कारण द्या. दुसरा बघा लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते. ठीक आहे. कॅनडामध्ये लाखो तोडीचा विकास झाला आहे. पुढे बघा दक्षिण अमेरिकेतील उद्योगांच्या विकासाला अवरोध
करणारे अनेक घटक आहेत. आणि पाचवा दिलाय तृतीयक आर्थिक क्रियांमध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो. आणि लास्ट बघा प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवरती अवलंबून असतो. लक्षात घ्या मित्रांनो, याच्यापैकीच तुम्हाला जे दिलेले आहेत याच्यापैकी खूप सारे क्वेश्चन 100% तुम्हाला रिपीट होतील म्हणजे होतीलच. ठीक आहे ना, लक्षात घ्या. आता फरक स्पष्ट करा. देणारा प्रदेश, घेणारा प्रदेश. ओके, केंद्रित वस्ती, विखुरलेली वस्ती, खाणकाम, मासेमारी, जलवाहतूक, हवाई वाहतूक, प्राकृतिक प्रदेश आणि राजकीय प्रदेश. ठीक आहे ना, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा टिक मार्क करून घ्या आणि उत्तर पाठांतराला सुरुवात करा. लक्षात घ्या 12 वाजले तरी मी व्हिडिओ काढतोय. हा फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. आज दिवसातून मी 7-8 व्हिडिओ काढले. लक्षात घ्या आज हिंदीचा पेपर होता, 10वीचा हिंदीचा पेपर होता. घरातून सकाळी 9:30ला निघलो, केंद्रावरती 9:45 पर्यंत पोहोचलो. पोहोचल्यानंतर ते सगळं काय प्रोसेस ती केली. 3 तास उभाच होतो, बसाय मिळणे. रिलीवर फक्त 5-10 मिनिटं आले, चहा घेतला, थोडक्यात तिथून आलो. तिथून घरी आल्यानंतर ती क्वेश्चन पेपर आणली, त्या क्वेश्चन पेपरचा रिव्ह्यू काढला. त्याच्यानंतर गणिताचे 2 व्हिडिओ काढले, जे 10वीचे मुलांचा पेपर त्याचे 2 व्हिडिओ काढले, अजून एक काढून ठेवलाय आणि त्याच्यानंतर हा एक व्हिडिओ काढतो. म्हणजे दिवसभर बिजी मित्रांनो. त्याच्यामुळे एक्स्ट्रा आज मी काय बोलणार नाहीये, फक्त दिलेल्या मुद्द्यानुसार करा. आपण वेळ भेटला तर शनिवारी आपला पेपर आहे, बरोबर. वेळ भेटला तर आपण शुक्रवारी लगेच एक प्रयत्न करणार आहे. शुक्रवारी तुमचा एक व्हिडिओ असणार आहे, तो म्हणजे काय, जो टेक्स्टबुकची पीडीएफ असणार आहे तुम्हाला, त्या पीडीएफ मधून मी टिक मार्क करून देण्याचा 100% प्रयत्न करतो. ओके, पुढे बघा दिलेल्या जगाच्या नकाशात पुढील माहिती भरा. तुम्हाला जगाचा नकाशा दिला जाईल, त्यात माहिती भरायची. जसं की ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश, भारतातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य, डॉगर बँक मत्स्य क्षेत्र, दक्षिण आफ्रिकेतील एक औद्योगिक प्रदेश किंबर्ले, नंतर महासरोवर जवळील औद्योगिक प्रदेश, नंतर सागरी वाहतुकीतील क्रांतिकारक बदल करणारा सुएज कालवा, आणि भारतातील एक आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई आणि पनामा समुद्र दोन्ही. हे तुम्हाला काय करायचे, त्या नकाशात दाखवायचे. मग तुम्हाला हा नकाशा दिला जाईल, जगाचा नकाशा दिला जाईल. यामध्ये सगळे पॉइंट तुम्हाला काय करायचे, भरायचे. ती मागच्या क्वेश्चन पेपर मध्ये हा देखील प्रश्न होता, आता देखील रिपीट झालेला आहे. ठीक आहे ना, त्याच्यामुळे याची चांगली माहिती घ्या. कोणाचं लोकेशन कुठे हे आपल्याला बरोबर माहित असतं. वर्गामध्ये कोणाचं काय, कुठं कोणा सांगा काय काय सगळं आपल्या डोक्यात असतं पीठ. कोण कुठं काय करते, कोणाला मेसेज करते, चॅटिंग करते, हे पाठ असतं ना. व तेच लोकेशन काम करा. का लक्षात ठेवा, का जगाच्या नकाशामध्ये कोणत्या देशामध्ये काय आहे, म्हणजे तुम्हाला 5 मार्क तिथं मिळतील. ठीक आहे, पुढे बघा दिलंय आलेखाचे वाचन करून उत्तर द्या. बघा प्रौढ साक्षरता दर दिला 2016चा. उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशिया, दक्षिण आशिया आणि सहारा वाळवंट, दक्षिणेकडील आफ्रिकेत देश दिले. बघा आता हा पुरुष दिलाय गट, इकडे स्त्री दिलाय, पुरुष स्त्री दिलेले, आणि ह्या तिघांचा आपल्याला दिलेलं का कोणत्या जास्त साक्षर आहे, म्हणजे कोण शिकलेलं जास्त आहे आणि कोण कमी, हे आपल्याला दिलेलं आहे. आता बघू याच्यावर काय होतंय. ठीक आहे, बघा कोणत्या देशाचा स्त्री प्रौढ साक्षरता दर खूप कमी आहे, तर तो असणार आहे सहारा वस्तीपासून खालच्या आफ्रिकेचा. कुठला असणार आहे, तर सहारा वस्तीपासून खालच्या आफ्रिकेचा दर हा कमी असणार आहे. पुढे बघा दिलेल्या 3 प्रदेशात प्रौढ साक्षरता दरात पुरुषांची टक्केवारी अधिक असण्याचे कारण पुरुषच काय, तर सगळ्यात पहिले आपल्याला काय का पुरुष प्रधान गोष्ट आहे, बरोबर आहे. पुरुषांनीच करायचं, स्त्रियांनी घरातच राहायचं, काय शिकायचं बिकायची नाही. लगीन झालं का चूल आणि मूल बघायचं, बरोबर आहे. चूल आणि मूल बघायचं म्हणजे काय, सामाजिक व सांस्कृतिक भूमिका, तसेच लिंगभेद, बरोबर का. सामाजिक काय भूमिका असणार आहे, सांस्कृतिक काय भूमिका आहे, त्याच्यानंतर लिंगभेद म्हणजे काय, स्त्री आणि पुरुषामध्ये भेदभाव, या गोष्टीचं कारण असू शकतं का फक्त पुरुषच शिकतात किंवा स्त्री शिकत नाही. पण आता थोडा बदल झालेला आहे. 2016 मध्ये प्रौढ साक्षरता दरात सहारा वाळवंटी प्रदेशात स्त्री पुरुषांची टक्केवारी का कमी आहे, कारण असू शकतं हेच आहे का, सांस्कृतिक आवश्यकता किंवा त्यांच्यामध्ये आर्थिक आवश्यकता, त्याच्यानंतर शैक्षणिक अंतर असणार आहे का, यांनी शिकायचं त्यांनी शिकायचं नाही, पैशाची अडचण असेल, किंवा आजूबाजूला कॉलेज जवळ नसेल, किंवा शाळा काय म्हणतो आपण त्या जवळ नसेल. ही सगळी कारण येऊ शकतात. पण बघा आलेखातील स्त्री प्रौढ साक्षरता दराविषयी सहमत लिहा. आता जो आलेखात स्त्री प्रौढ साक्षरता तुम्हाला दर दिला असेल, त्याच्यामध्ये काय वाटतं आपल्याला, याच्यामध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे. काय करणं आवश्यक आहे सुधारणा, का स्त्रियांनी देखील शिक्षण घेणं गरजेचं आहे, स्त्रियांनी साक्षर बनणं गरजेचं आहे, वाचता लिहिता येणं त्यांना खूप गरजेचं आहे. पुढे बघा आलेखातील कोणता देश सामाजिक दृष्ट्या प्रगत असेल, तर तो उत्तर आफ्रिका व पश्चिम आशिया. काय असणार आहे, तर उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशिया हे 2 देश असणार आहेत. पुढे बघा खालीपैकी संक्षिप्त टिपा लिहा. कोणतेही 3 नागरी वस्त्यांचे कार्यधारित प्रकार, स्थानमुक्त उद्योग, व्यापारातील वाहतुकीची भूमिका, भारतातील प्रादेशिक असमतोल कमी करण्याचे धोरण, आणि भूगोलातील आधुनिक कल. बघा अशा प्रकार दिला, त्याला काय करा, टिक मार्क करून घ्या आणि याचे जे काही उत्तर असणार त्याला पाठांतर करून घ्या. ठीक आहे ना, लक्षात याला पाठांतर करायच्याच मागे लागा.
कारण तुम्हाला परीक्षेला चांगल्या प्रकारे मार्क मिळाले पाहिजे ती. आता खाली उतारा दिलाय, सगळ्यात पहिले मी तुम्हाला तेव्हा सांगायचं काय कुठलाही उतारा असू द्या, कोणत्याही विषयाला असू द्या, त्याचं वाचन करून घ्या. जेव्हा तुम्ही वाचन करणार तेव्हा तुम्हाला प्रत्येक आणि इच अँड एव्हरी क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला जागेवरती भेटणार. बघा, सर्वांच्या ठिकाणी सामान्यपणे अस्तित्वात असणारी व सहजपणे सर्वांच्या बाबतीत कार्यकारी करता येण्यासारखी प्रेरणा ही आर्थिक प्रेरणा होय. उत्पन्नाच्या क्षेत्रात या प्रेरणेत चालना देण्यासाठी आर्थिक प्रोत्साहनांचा वापर करण्यात येतो. श्रमिक व भांडवलदार यांनी अधिक उत्साहाने काम करावे आणि उत्पन्न वाढवावे या उद्देशाने ही प्रोत्साहने दिली जातात. अशा प्रकारे उतार आहे. हवा तर व्हिडिओ थांबा, स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही एकदा वाचून घ्या. ठीक आहे, दिसतंय बघा, पुढचा भाग इथं दिलेला आहे. आता एक एक बघूया काय आर्थिक प्रेरणा म्हणजे काय. इतक्यात वाचलं, ठीक आहे ना, इतक्यात कुठेतरी वाचलं आपण. बघा इथं दिलेले सर्वांच्या सामान्यपणे, ठीक आहे ना, काय आता दिले बघा, सर्वांच्या ठिकाणी सामान्यपणे अस्तित्वात असणारी व सहजपणे सर्वांच्या बाबतीत कार्यकारी करता येण्यासारखी प्रेरणा म्हणजे काही आर्थिक प्रेरणा होय. दिसतंय का, तिथंच उत्तर असतात, बाकी काय घ्यायची गरज नाही. त्याच्यानंतर काय का तुम्ही अजून याच्यामध्ये लिहू शकता. बघा इथं आर्थिक प्रेरणा ही महत्वाची प्रेरणा होय. इथपर्यंत तुम्ही लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे ना, कारण 10वीला पर्यंत तुम्हाला एक एक वाक्यात उत्तर द्यायला होतं, पण आता 12वीला आहोत. 12वीला आपण जास्त लॉंग आन्सर लिहिणं गरजेचं आहे. पुढे बघा, भांडवलदाराचा उत्पादन वाढीसाठी कोणता उद्देश असतो. आता भांडवलदाराचा उत्पन्न वाढीसाठी तुम्ही उद्देश कोणता असू शकतो, काय असू शकतो त्यांनी का काय का या प्रेरणेत चालना देण्यासाठी आर्थिक प्रोत्साहनाचा वापर करण्यात येतो. पुढे बघा, आता श्रमिक व भांडवलदार यांनी अधिक उत्साहाने काम करावी आणि उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने प्रोत्साहने दिली जातात. बरोबर का, त्यांनी काय उत्पन्न वाढावं, अधिक काम करावं अशा प्रकारे. ठीक आहे, विशेष मोबदला बोनस का देण्यात येतो. आता काय का विशेष दराने मोबदला देण्यात जातो. का दिला जातो, पूर्ण उत्तर तुम्हाला तिथंच दिलेली. ठीक आहे, द्वितीय आर्थिक प्रक्रियेतील कुशल आणि अकुशल कामगारास तुलना करा. कुशल आणि अकुशल म्हणजे काय काय जे अनुभवी असतात कामगार किंवा ज्यांनी चांगला एखादा आपण म्हणतो डिप्लोमा केला, डिग्री केला किंवा चांगलं शिक्षण घेतलं असं, ठीक आहे ना, मग त्यांना चांगला अनुभव असतो किंवा ते शिकलेले असतात, मग हे चांगल्या प्रकारे काम करतात. आणि अकुशल कामगार म्हणजे काय नवीन असतात किंवा शिकत असतात, कुठेतरी चांगल्या प्रकारे काम जमत नाही, अशा प्रकारे तुलना करायची. पुढे बघा मित्रांनो, आकृती काढून तुम्हाला काय करायचं, नावे द्यायची ती. बघा आता काय दिले, अविकसित देशाचा लोकसंख्येचा मनोरा, रेषीय वस्ती असेल, त्याच्यानंतर भूगोल अभ्यासकाची कौशल्य असतील, हे तुम्हाला काय करायचे लक्षात ठेवा. तर तुम्हाला हे आकृती काढून नावे द्यायची ती. तर लक्षात घ्या, हे करून ठेवा. तुम्हाला मी सांगतो, एक तरी का व्हायना याच्यातला, एक तरी का व्हायना परीक्षेला 100% येईल. पण बघा, सविस्तर उत्तर द्या. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक, हे मागच्याच क्वेश्चन पेपर मधला रिपीट झालेला प्रश्न आहे. सखोल उदरनिर्वाहक शेतीबद्दल सविस्तर माहिती द्या. हा देखील खूप आयएमपी क्वेश्चन आहे. हे सगळे आयएमपी क्वेश्चन मित्रांनो टिक करून घ्या, याला पाठांतर करून घ्या. वेळ भेटला तर तुमच्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करणार आहे का ज्या आपलं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये पीडीएफ घेऊन त्या पीडीएफ मध्ये एक एक चॅप्टरचे आयएमपी क्वेश्चन हे देण्याचा मी नक्की उद्याकडे प्रयत्न करतो. बघूया आता वेळ भेटता का नाही. आता सध्या खूप थकून गेलेले मित्रांनो. फक्त लक्षात घ्या की या आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी मला कमेंट एकाने फोन केला आपल्या एक विद्यार्थ्यांनी की सर काही करा पण एक व्हिडिओ बनवा, भले आम्हाला थोडा उशिरा भेटू द्या पण तुम्ही प्रयत्न करा कापसाठी. आता सध्या खूप म्हणजे खूप चालू, आता 10वीचे बोर्डाचं काम चालू, त्याच्यामुळे तिथंही शाळेत पूर्ण शेड्यूल बिझी असतो. इकडे घरी आल्यावरती कुठेतरी व्हिडिओ काढा, ठीक आहे ना. त्याच्यामुळे जसं जमल तसं पॉझिटिव्हली माझ्याकडून प्रयत्न असणार, ठीक आहे. तर लक्षात घ्या, आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी टेन्शन घेऊ नका, पण एक एक तरी टाकलेले आहे. आता हा तो दुसरा व्हिडिओ आलेला आहे, वेळ भेटला तर तो भेटणार आहे. पण इतिहासाचे असेल, समाजशास्त्राचे असेल, त्याचेही व्हिडिओ एक एक टाकून दिले ती आणि अजून तर मी 100% तुमच्यासाठी टाकणार आहे, ठीक आहे. चला मित्रांनो, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. दिलेला व्हिडिओ वाटला असं परत एकदा बघून घ्या आणि जे क्वेश्चन दिले ते टिक मार्क करून पाठांतर करून घ्या. चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि काळजी घ्या. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, ठीक आहे ना. आज मुद्दाहून जास्त काय व्हिडिओमध्ये बोललं नाही, पण ठीक आहे, आपण अजून आपलं चालूच असणार आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्णपणे विचार बघायला मिळतील. ओके, चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत सर्वांना आता जय महाराष्ट्र, काळजी घ्या. लक्षात घ्या, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. 12 वाजता, रात्री 12 वाजता तुमच्यासाठी फक्त आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी मी व्हिडिओ शूट केला. ओके, चलो, जय महाराष्ट्र.